हे बघा सगळे रोल नंबर प्रमाणे बसलेले आहेत ना. हा, तर सगळ्यात आधी रोल नंबर प्रमाणे बसा. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे चिटिंग जर असेल तर लवकर गुपचपणी आणून इथे ठेवून द्या. जर मला नंतर पेपरच्या मधात चिटिंग सापडली तर तुमचे थोबाड असे रंगवेल ना मी, की बस मग त्या आधी आणून ठेवून द्या. समजलं? आणि रोल नंबर प्रमाणे बसा. हे घे तुझा पेपर. तुझा पेपर. आणि पहिले सांगून देते, पेपर लिहिताना कोणाचीच मान वरती पाहिजे नाही, मला नाही आवाज पाहिजे. जर कधी आवाज आला तर तिथंच तुमचे थोबाड रंगेल. कळलं ना? चिकचिक पाहिजे नाही मला, पहिले सांगते. नंतर माझ्याशी वाईट कोणीच नाही. हे प्रश्न पहिल्यातले दुसरे सांग ना. होय, तिला काय विचारती, मला विचार. मी तुला सांगते, अभ्यास करायला नको वर्षभर तुम्हाला, हे ना? आणि आता ह्याचं उत्तर सांगते तर तुझे थोबाडच रंगून टाकेल आता जर आवाज आला तुझा. आता तुला वेगळं सांगू, खाली मान घाल आणि पेपर लिही गप्पपणे. वर्षभर अभ्यास करायला नको तुम्हाला. नंतर मग हेच उत्तर सांग, त्याचं उत्तर सांग, हे बोमा मला फिटा फॅशन करून द्या आम्हाला वर्षभर. आणि पेपराच्या वेळेस बोंब पाडते तुमची. ओय, काढ चिटिंग, काढ लवकर. काढ सॉक्स मधून चिटिंग काढ आणि इकडे आणून दे लवकर. नाहीतर तुझा पेपर तर गेलच गेल, तुझं थोबाड पण रंगवेल मी. हा, मला ना आता कोणाचा आवाज नाही आला पाहिजे आणि चिटिंग तर बिलकुल सापडलीच नाही पाहिजे. थांबा ना, तुमच्या आयांना फोन लावून बोलवते. थांबा इथे. वॉशरूमला जाऊ का? आता वॉशरूम आली आहे तुम्हाला. वॉशरूमच्या नावाखाली जायचं आणि बाहेरून चिटिंग करून घेऊन यायची, हे ना? वाचून घेऊन जायचं. गप्पपणे बसकायचं. वॉशरूम इथंच कर वॉशरूम तू. आणि तर काय खोटं बोलून बोलून बाहेर जाता, अभ्यास करून होती चिटिंगच्या नावाखाली. चला चला, वेळ झाली. लवकर द्या पेपर, लवकर द्या. 2 मिनिटं थांबा ना. 2 मिनिटं थांबा. 2 तास काय झोपा काढत होती का? हा, मग चल दे पेपर. पेपर दे. चल ग, तू पण काढ पेपर. पेपर काढ. चल रे, दे पेपर दे. चल लवकर दे. देतो की लय मोठे वर्षभर त्यांना अभ्यास करायला नको आणि 2 मिनिटं थांबा. वर्षभर नाही केलं काही, इथं 2 मिनिटात काय करणार आहे तुम्ही? द्या लवकर.